हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही स्कॉलरशिपबद्दल डिस्कशन नाही करणार आहोत, परंतु येस मी अशी एक महत्त्वाची योजना शासनाची सांगणार आहे की जी तुम्हाला शिक्षक, पालक आणि खरं बघायला झालं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकालाच याचा उपयोग होणार आहे. सो जसं आपण आता रिसेंटली काही वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलं. सो आधार कार्ड एक जो नंबर आहे आपला, तो नंबर सगळीकडे आपण दिला की ते सगळं कनेक्ट, आपले जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्या आधार कार्डच्या नंबर थ्रू आपण कनेक्ट झालो. सो सगळीकडे वेगवेगळी आयडेंटिटी देण्याची गरज लागली नाही. सो तशाच पद्धतीची एक ID ज्याला म्हटलेलं आहे महा ID, की जी तुमचा जो काही ID रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो तुम्हाला आयडेंटिटीचा नंबर मिळणार आहे, त्या नंबरच्या साहाय्याने तुम्ही शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळ्या सुविधा आहेत, सेवा आहेत, यांचा लाभ डायरेक्टली घेऊ शकणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स देण्याची गरज लागणार नाही. फ्युचरमध्ये ही योजना सुरू करत आहे शासन वेगवेगळ्या टप्प्यांच्या मध्ये. मग ही महा ID योजना काय आहे आणि कशा पद्धतीने हे काढायचं, त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स वगैरे काय लागणार आहेत आपल्याला, याचं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो हा जो महा ID आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की शासकीय सेवा अधिक सुलभ आणि वेगवान आणि डिजिटल करण्यासाठी म्हणून हा महा ID जो आहे तो एकाच लॉग इनच्या द्वारे तुम्हाला सगळ्या योजनांचा लाभ ह्याच्यामध्ये घेता येणार आहे. शिक्षक विद्यार्थी असतील, तुम्हाला वेगवेगळे दाखले लागतात किंवा शिष्यवृत्त्यांचे जे फायदे तुम्हाला घ्यायचे असतील, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी या महा IDचा तुम्हाला उपयोग हा होणार आहे. मग आता हे नेमकं काय आहे, तर डिजिटल सेवांसाठी वापरले जाणारे एकत्रित डिजिटल लॉग इन आहे, म्हणजे ज्याला सिंगल डिजिटल लॉग इन म्हटले. महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवरती वेगळी नोंदणी करायची गरज नाही. सो एका खात्याद्वारे तुम्हाला अनेक सेवा वापरण्याच्या शक्य होणार आहे. सो याचे सुविधा काय काय आहेत, एका लॉग इनद्वारे अनेक शासकीय सेवांचा वापर तुम्ही करू शकता. तसंच ऑनलाईन जे वेगवेगळे तुम्हाला अर्ज भरावे लागतात ती प्रक्रिया, मग हे डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट असं न देता तुम्ही डिरेक्टली महा IDचा नंबर दिलात की तुम्हाला तिथे लॉग इन करणं आणि हे अर्ज करणं वगैरे खूप सोपं जाणार आहे. वैयक्तिक माहिती पुन्हा पुन्हा भरण्याची गरज तुम्हाला लागणार नाही. डिजिटल पडताळणीची जी प्रक्रिया आहे, डिजिटल व्हेरिफिकेशन होतं ना, तर ते सुद्धा तुमचं खूप इझिली होऊन जाणार आहे. आता हे कोणाकोणासाठी आहे, जसं मी म्हटलं विद्यार्थी, शेतकरी, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक आहे, नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार असतील, वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी असतील आणि वेगवेगळे प्रमाणपत्र, आम्हाला प्रत्येक प्रमाणपत्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला लागतं, ह्या सगळ्यासाठी हा महा ID तुम्हाला युजफुल ठरणार आहे. याच्यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय असू शकतात असं दिलंय, बिकॉज हे अजून ऑफिशियली ही प्रोसेस स्टार्ट झालेली नाही, लवकरच ही प्रोसेस सुरू होत आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख, पत्ता आणि ओळख जी पडताळणीसाठीची जी आवश्यक माहिती आहे ती. आता ह्याच्यासाठीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, ह्याच्यासाठी आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, ईमेल ID, तुमची सगळ्या कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि इंटरनेट कनेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार. अधिकृत वेबसाईट महासारथी पोर्टल हे त्याचं नाव आहे, त्या अधिकृत वेबसाईटचं. त्याच्यावरती जाऊन न्यू रजिस्ट्रेशन असं क्लिक करून तुम्हाला आधार नंबर वगैरे टाकून तुम्हाला महा ID जे आहे ते ऑथेंटिकेट करून मिळवता येईल. OTP व्हेरिफिकेशन आहे, वैयक्तिक नाव त्याच्यावरती तुम्हाला भरायचं आहे, कुटुंबाची माहिती आणि जे कन्सेंट्स वगैरे असतील, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला डिजी लॉकरमध्ये सुद्धा हे महा ID मिळवू शकता. सो तुम्ही चेक करा, काही ठिकाणी हे महा IDचं जे रजिस्ट्रेशन आहे ते चालतंय, काही ठिकाणी नाही चालत. सो त्याचं एकदा व्हेरिफिकेशन करून घ्या आणि मगच ह्या महा IDच्या बद्दल तुम्हाला जी काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी आहे ह्या वेबसाईटवरती जाऊन बघा. महासारथी जी वेबसाईट मी तुम्हाला सांगितली त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो ह्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे मिळून जाईल. ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून. इथे थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू.